आरक्षणाच्या मागणीसाठी मातंग समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। मातंग समाजाच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आहेत ते मुंबईकडे कूच करणार आहेत। अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आंदोलन आहे ते त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। हे सर्व धाराशिव जिल्ह्यातील जे मातंग समाज बांधव आहेत, विविध संघटनेचे पदाधिकारी आहेत, ते आज मुंबईच्या दिशेने कूच करतायत। मला सांगा, मुंबईला जात आहे, काय मागणी आहे आंदोलन करताय? मातंग समाजाचे युथ आयकॉन आमदार अमित गोरके साहेब यांनी वेळोवेळी सभागृहाच्या आतमध्ये अनुसूचित जातींकरिता एकत्रित असलेल्या आरक्षण पद्धतीमध्ये अ ब क ड उपवर्गीकरण करावे अशी सभागृहाच्या आतमध्ये अनेक वेळा मागणी केलेली आहे। आणि आपल्या भारत देशाच्या सुप्रीम कोर्टाने गेल्या 1 ऑगस्टला तसा निर्णयही दिलेला आहे की अनुसूचित जातीमध्ये राज्यांनी आपापल्या स्तरावरती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिलेली असून त्याची अंमलबजावणी या भारत देशामध्ये फक्त एकाच राज्याने केलेली आहे। त्या राज्याचं नाव आहे तेलंगणा स्टेट। तेलंगणा स्टेट या राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा अनुसूचित जातींकरिता एकत्रित असणाऱ्या आरक्षणाचं पोटफोड किंवा उपवर्गीकरण करून अ ब क ड करावं अशी मागणी घेऊन आम्ही अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत। विष्णुभाऊंनी अनेक आंदोलनं केलेली आहेत, अमित गोरके साहेबांनी सभागृहाच्या आतमध्ये विविध आंदोलनं केलेली आहेत। तर त्याला कुठल्याही प्रकारे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद कागदावरती दिसत नसून ज्या वेळेस सरकारसोबत बैठका होतात त्या बैठकामध्ये सरकार हे सकारात्मक असल्याचं दर्शवते, परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय अजूनही सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नसून आमची मागणी या राज्य सरकारकडे आहे, या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे की आपण तात्काळ अनुसूचित जातीचं एकत्रित असणाऱ्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून अ ब क ड असं आरक्षण पद्धत या राज्यामध्ये लागू करावी। गेल्या अनेक वर्षापासूनची तुमची मागणी आहे। भाजपसोबत तुमच्या नेत्यांचे फोटो देखील अनेक बॅनरवर निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात, तरी तुमच्यावर अन्याय होत असताना तुम्ही मग सोबत कसं आहे? आमच्यावर अन्याय होतोय, आम्ही सरकारमध्ये आमची संघटना असेल किंवा आमदार साहेब सरकारमध्ये याच्यासाठीच आहेत की सत्तेच्या बाहेर राहून तुमचा कुठलाही प्रश्न सुटणार नाहीये। सत्तेमध्ये सभागृहामध्ये जाऊन तुम्हाला भांडावं लागेल, बोलावं लागेल। याची प्रचिती आम्हाला आमदार अमित गोरके साहेब ज्या दिवशीपासून विधान परिषदेवर आलेले आहेत त्याची प्रचिती माझ्यासह संपूर्ण मातंग समाजाला आलेली आहे की ज्या वेळेसपासून साहेब आमदार झालेले आहेत त्यावेळेसपासून मातंग समाजाचे बऱ्यापैकी प्रश्न हे सभागृहाच्या पटलावरती आलेले आहेत, जे याच्या आधी कधी जेवढ्या प्रभावीपणे आत्ता आलेले आहेत तसे याच्या आधी कधी आलेले आहेत असं आम्हाला दिसलेलं नाही। आमचंही सार्वजनिक ह्याच्यातलं जीवन हे 18-19 वर्षाचं झालेलं असून ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये असताना तुम्हाला तुमचा वाटा मागता येतो याकरिता आमची संघटना लहुजी शक्ती सेना असेल, आमदार अमित गोरके साहेब हे सत्तेमधल्या भाजपाचे सहयोगी घटक पक्ष आहोत आम्ही, आणि आमचे आमदार साहेब हे भाजपचेच आहेत। मग सरकारमध्ये बसून ते आमच्या मागण्या मांडतात आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, परंतु हा जो अ ब क ड आरक्षणाचा हा जो मोठा प्रश्न आहे याच्यावर सरकारकडून प्रतिसाद होत नसल्यामुळं आम्हाला सरकारचं लक्ष वेधून ही मागणी पूर्ण करायला लावण्यासाठी आंदोलन। धाराशिव जिल्ह्यातून तुम्ही निघताय, किती लोक तिकडे तुम्ही जाणार आहेत? आंदोलनाचं स्वरूप काय असणार? आम्ही धाराशिव जिल्ह्यातून जवळपास 1000 समाज बांधव तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून असंख्य लाखोच्या संख्येनं समाज बांधव मुंबईकडे निघणार असून ते आमदार अमित गोरके साहेब यांच्या इशाऱ्याची वाट बघत असून साहेबांनी जर आक्रमकतेचा इशारा दिला तर या राज्यामध्ये आजपर्यंत कधीच झालं नाही अशा प्रकारचं तीव्रातितीव्र आणि आक्रमकाधी आक्रमक असं आंदोलन या राज्याला बघायला मिळेल। सरकारला काय मागणी असणार? अ ब क ड आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे आणि आमच्या भविष्यात जे आमचे राहिलेले लहान मुलं आहेत त्यांना पूर्णपणे त्यांच्या संधीचा उपयोग करता आला पाहिजे। आमच्या हक्काचं असून आम्हाला भेटत नाही, आमच्या हक्काचं दुसऱ्याला जातं, ते आम्हाला बिलकुल भेटत नाही। आम्हाला सरकारशी एवढीच मागणी आहे आमची। नक्की जर आपण पाहिलं तर आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं अशी मागणी जी आहे ती समस्त समाज बांधवांनी केलेली आहे आणि आजच्या दिशेनं देखील निघणार आहेत। उद्या तिथं मुंबईमध्ये देखील आंदोलन करण्याचा इशारा जे आहे ते सर्व समाज बांधवांनी दिलेला पाहायला मिळतोय। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।